बोलायला लागतंय नंदिनी मॅडम, कारण आपल्या ऑफिस मध्ये पार्शलिटी होते. काय आहे हे नवरे आधी आदितीला सूट नाही द्यायचे, पण आता देतात. कारण काय, आता ती फक्त आदिती दाभोळकर नाहीये ना, आदिती अनिल दाभोळकर आहे हे कळलंय, म्हणून फेवर करतात तिला. रजनी मॅडम, तुम्ही काय कुठल्या गोष्टी कुठे जोडताय हा? आणि कशाला आदिती मॅडम वरचा राग काढताय उगाचच? मी काही राग वगैरे काढत नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे, या ऑफिस मध्ये जयवर नेहमीच अन्याय होत आलाय आणि आत्ताही होतोय. एक मिनिट, माझ्याबद्दल काही? बरं झालं जय तू आलास. अरे तुला उशीर झाला नाही यायला, तर हे नवरे हाफ डे लावतायत तुझा. आणि खरं तर आदिती सुद्धा उशिरा आली. हा नवरे काका, सॉरी मला यायला उशीर झाला. हाफ डे लागेल ना? जय मुद्दा तो नाहीये. हे बघ रजनी, नियम म्हणजे नियम आणि मला ते मान्य आहेत. सॉरी नवरे काका, तुम्ही लावा हाफ डे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. साधा आहे जय म्हणून सगळ्यांचं चाललंय. हॅलो. हा हॅलो काका, जय बोलतोय. अगं जरा फोन बघ, कोणाचा आहे तो? आता तिथे आहात तर घ्या ना तुम्ही. नाही नाही, तूच बघ कोण आहे ते. तुम्ही म्हणजे ना. हॅलो. हा काकू, जय बोलतोय. आलं लक्षात. हा जय बोल. आलास अण्णांना सोडून? हो, आता जस्ट ऑफिस मध्ये पोहोचलो. काय म्हणाले अण्णा? करमेल ना त्यांना तिकडे? अण्णा आता चिनू आहे घरी म्हटल्यावर काही दिवस बघायला नको. त्याची सुट्टी चालू आहे ना अजून काही दिवस. पण काकांना नक्की मिस करतील ते. काकू, काकांना पण करमत नसेल ना अण्णांशिवाय? कसं करमणार म्हणा, इतके दिवस त्यांना सवय झाली एकमेकांची, एवढी छान मैत्री जमली आहे. गुड मॉर्निंग. मी थोड्या वेळात फोन करतो तुम्हाला. हो बर बर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे घे जय सर कॉफी. कॉफी? हा, अरे तांगडे नाहीये ना म्हणून आणली. तू कशाला त्रास घेतला? शी, त्रास काय जय, कॉफी आणली आहे मी फक्त. घे चल. थँक्यू. जय आधी कॉफी घे ना, थंड होईल. हे मुद्दाम चाललंय सगळं. आता म्हणजे कामं पण करायची नाहीत का मी? नाही, कामाबद्दल नाही बोलत मी. मग मगाशी फोनवर बोलताना हू करत होती, ते काय गाडीनं चाललं होतं तीच काय? शब्द पण टाकायचे असतात त्याच्यामध्ये. आता समोरचा माणूस जे बोलत असेल ते ऐकायला नको का? हो, पण समोरचा माणूस काय बोलतो ते इतरांना कळायला पाहिजे की नाही? का? अण्णांबद्दल बोलणं चाललं होतं म्हणून अण्णांना सोडलं का त्यांनी बरोबर? हो दोघं निघाले तेव्हा अण्णा बरे होते ना? हो. तर गेल्यावरच्या शोभाने नाश्ता दिला का त्यांना? बरं काय, त्यानंतर लगेच गोळ्या घ्यायच्या होत्या, तिला औषधाच्या वेळा सांगितल्या होत्या. हे एवढे सगळे प्रश्न विचारायचे होते तर तुम्हीच का नाही बोललात जयशी? मी नाही एवढे सगळे प्रश्न विचारले. काय हरकत काय प्रश्न विचारायला? काय आता त्याला वेगळं केबिन आहे, तिथून बोलू शकतो तो. हो, केबिन असली तरी ती त्या ऑफिस मध्येच आहे ना. ऑफिस मधलं कुणीतरी तिथे आलं म्हणून त्यांनी फोन ठेवला. त्याचा सासरा झाला असणार म्हणूनच फोन कट केला त्यांनी. तुम्ही आता उगीच काहीतरी तर्क लढवत बसू नका. अगं पण सॉरी.
जय कॉफी घे ना आधी, थंड होतीये. जय मगाशी कोणाचा फोन होता? नाही ते असंच. नाही म्हणजे मी आल्यानंतर एकदम घाईघाईने ठेवलास म्हणून विचारलं. बाकी काय? काही गडबड आहे का? म्हणजे घरातलं कुणी कुठे बाहेर गेलंय, गावाला गेलंय असं? नाही. मग कोणाचा फोन होता? घरातलाच फोन होता, पण काही गडबड नाहीये. अच्छा, मला वाटलं की काय वाटलं तुला? काय सिरियस काय होतस रे तू लगेच? जय गंमत करतेय मी. तू स्वतःहून का रे हाफ डे घेतलास? नाही नाही, काय आहे अदिती पण आज उशिराच आली. तुझ्या अगदी काही सेकंद आधी. खरं तर मला वाटलं की तुम्ही बरोबरच याल. चिडलास ना परत तिच्याबद्दल बोलले म्हणून? माहितीये मला, तुला नाही आवडत मी तिच्याबद्दल बोललेलो. कळतंय, तुझ्या बघण्यावरनच कळतंय. फार सॉलिड मैत्रीण आहे ना तुझी. पण खरं सांगू जय, या एका बाबतीत ना मी खूप जळते तिच्या. थँक्यू. अदिती, काय ग? कसली फाईल आहे? अगं ती उगाच आणली आहे. ऐक ना, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. काय? अगं ती कधीची कॉफी घेऊन जयच्या केबिन मध्ये गेली आहे, आलीच नाही अजून बाहेर. कोण? अगं काहीतरी काम असेल तिचं. पण एवढा वेळ? हा, कामाचं काहीतरी बोलत असतील ते. काहीतरी म्हणजे? सुई, अगं जयराम सुद्धा कामात असतील. उगाच असे गप्पा मारत नाही बसणार ते. गुड मॉर्निंग एवरीबॉडी. गुड मॉर्निंग. अदिती मॅडम आणि मी खरंच खूप छान मित्र आहोत. ती खूप चांगली मैत्रीण आहे माझी. माहितीये, दिसत ते. त्या दिवशी दिसलं. तुला प्रमोशन मिळालं त्या दिवशी. प्रमोशनच्या सेलिब्रेशनचा केक सगळ्यात आधी तिला जाऊन भरवलास. मला भीती वाटली जय खूप. असा तिने हिप्नोटाइज केल्यासारखा ओढला गेलास तू तिच्याकडे. अर्थात तसं बघायला गेलं तर मग सगळ्यांनाच हिप्नोटाइज केलंय अदिती मॅडमनी. सगळेच तिच्या ऑर्डर्स फॉलो करत
गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं मिस रजनी? नाही, यू कॅरी ऑन. तुमचं काहीतरी महत्वाचं डिस्कशन चाललं होतं आय सपोज. नाही सर, इट्स ओके. सर सॉरी, काम आहे थोडस. जा. थँक्स. बाय. मॉर्निंग सर. तर काही साधं बोलायची चोरी आहे. सगळे ह्यांना पाहिजे ते करा, ह्यांना पाहिजे ते करा. तुम्हाला काय करायचंय? म्हणजे डिस्कशन चालू. काय 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 झालंय? काय नाही. रजनी, काय झालं? काय एवढी वैतागलीयस? काही नाही. तुम्ही जयला भेटायला गेला होता ना? तुला काही प्रॉब्लेम आहे? रजनी, अगं हळू, ऑफिस आहे. सॉरी. मला काही प्रॉब्लेम नाही हो, पण दाभोळकर सरांना होऊ शकतो ना. तुम्ही तिथे गप्पा मारत बसले असणार. हे बघ, मी गप्पा नव्हते मारत आतमध्ये, कामाचं बोलत होते. तू स्वतःचे तर्क लावत बसू नकोस. नाही, मला फक्त वाटलं म्हणून मी म्हणलो. पण तू कशाला बोलतोस मध्ये? माझं मी बघून घेईन ना. इट्स ओके, इट्स ओके. साई, तू आता तिला काही विचारू नकोस हा. आधीच ती चिडलीये, नंतर बोलूया आपण. सॉरी. वैतागून बाहेर आलीये म्हणजे नक्कीच आतमध्ये काहीतरी घडलंय. आता काय? सासरा आणि जावई दोघे आतमध्ये केबिन मध्ये समोरासमोर. येस मिस्टर सामंत. हो हो, नाही सध्या एक टूर गेली आहे ना. हो हो हो, देव टूरनेच प्लॅनिंग केलंय सगळं. पण कसं आहे, मिसेस देव आणि अविनाश देव असल्यामुळे मला फारसं टेन्शन नाही. नाही, त्यांच्या स्टाफचा थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्या लोकांनी जर थोडी अजून एक्सपिरियन्स माणसं घेतली असती तर बरं झालं असतं. कसं आहे, हे एक्सपिरियन्स नसलेले लोक असले ना की मग काय होतं की प्रेझेंटेशन मध्ये रिजेक्शन फार येतात. म्हणजे कदाचित तेव्हा ना पुढच्या टूरचं प्लॅनिंग सुरू झालं असतं. पण असो, काही काही माणसं असतात कासवाच्या गतीनं काम करणारी. नाही, पण मिस्टर सामंत, मला एका गोष्टीचं खूप नवल वाटतं बरं का. म्हणजे हे एवढं सगळं असून सुद्धा मिसेस देव, मिस्टर अविनाश देव त्यांच्यावरती इतका विश्वास कसा काय टाकू शकतात? आय रिअली कांट अंडरस्टँड. पण त्या माणसांना कळायला हवं ना की कासव हे फक्त गोष्टीतच जिंकू शकतं. एनिवे, आता पुढच्या टूरचं काम लवकरच सुरू होईल माझ्या. या, येस येस, आय विल डेफिनेटली कॉल यू. या, बाय. हॅव अ नाईस डे.
Right. कांगडे, कांगडे, सर मी काही मदत करू का? अदिती, मी तांगडेला हाक मारतो. तांगडे. नाही तांगडे. सर काय झालं सर? नवरे, काय चाललंय हे? सगळ्या स्टाफला लाडावून ठेवलंय. एक जण काम करत नाहीये. पॅन्ट्रीमध्ये फोन करतोय, कोण फोन उचलत नाहीये. तांगडे कुठे? तांगडे सुट्टीवर आहे. तुम्हाला काय पाहिजे मला सांगा ना. माझ्या केबिन मध्ये पाणी सुद्धा ठेवलेलं नाहीये आज. सर मी आणतो ना. सर पाणी प्लीज. हे काय कुणावर चिडले तेवढे दाभोळकर? हो ना. अरे मगाशी जाताना तर व्यवस्थित गेले, चांगल्या मूडमध्ये गेले, गुड मॉर्निंग असं सुद्धा म्हणाले. आणि आता अचानक काय झालं कोणास ठाऊक. सर इथे पाणी आहे की? मला अजून एक ग्लास पाणी हवंय. एनी प्रॉब्लेम? नाही सर. तेव्हा इकडे. निघा आता. येस सर. नवरे काय चाललंय आत? बराच आवाज ऐकू येतोय. त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमची कामं करा ना. जाऊ दे ना तिलोत्तमा मॅडम, तुम्ही कशाला विचारताय? नवरे कुठलीही कॉन्फिडेन्शियल गोष्ट लीक होऊ देत नाहीत. सारिका मॅडम, काय सांगायचं काय सांगायचं नाही हे तुम्ही मला सांगू नका. मला कळतं ते. नवरे एक विचारू? काय? नाही म्हणजे तुम्हाला नाही ना ओरडले दाभोळकर? नाही, माझ्यावर कशाला ओरडतील? ते जनरली सगळ्यांवरच चिडले होते. वहिनी साहेबांनी सगळ्या स्टाफला लाडावून ठेवलंय असं म्हणत होते ते. ओ नवरे, तेच काय सांगताय? इथं दाभोळकर इथे उभं राहून बोलले होते. काहीतरी आपलं उगाचच. आता आई साहेबांनी स्टाफला लाडावून ठेवलंय हे खरं आहे, पण रजनी, अहो बघा ना, नवऱ्यांकडे बघा. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? मला लाडावून ठेवलंय, मी काम करत नाही. अरे मी कधी बोलले हे सगळं? हे तुम्हीच बोलताय की आत्ता? मला बोलायला तुम्ही भाग पाडताय. त्यापेक्षा काम करा ना, काम.
नाही पण म्हणजे मला काय वाटतं माहितीये का नवरे, दाभोळकर सर उगाच चिडणार नाहीत. म्हणजे पाणी हा एकमेव मुद्दा नसावा, काहीतरी वेगळं कारण असावं चिडण्याचं. नाही तेच कारण आहे, पाणी. मी केबिन मध्ये पाणी घेऊन गेलो. त्यांच्या टेबलवर एक ग्लास होता पाण्याचा. मी म्हटलं सर पाणी आहे ना इथं. मला म्हणले मला अजून एक ग्लास हवाय. शेवटी त्यांच्याशी मी बोललो आणि सगळं प्रकरण शांत झालं. हे काय कारण आहे चिडण्याचं? त्यांना चिडचिड करायची होती उगाचच. मग त्याच्यासाठी काय एवढंच कारणही पुरेसं आहे? आता नवरे सांगतायत एवढे, नवरे स्वतः पाणी घेऊन गेले आतमध्ये, तर तिथे पाणी होतं. मग कशाला पाणी मागवलं? ही काय वागायची पद्धत आहे? नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे नंदिनी मॅडम. कारण काहीतरी वेगळंच आहे. जय बसलाय ना आता केबिन मध्ये, मग त्रास होत असेल, सहन होत नसेल हे सगळं, म्हणून ही चिडचिड.